ग्लोबल कॉन्फ्लिक्ट्स पाहता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी एक चांगला डाऊन ट्रेंड पाहायला मिळू शकतो किंवा मग एक मोठं गॅप डाऊन ओपनिंग जे आहे ते पाहायला मिळू शकतं. मला असं का वाटतंय त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये जे ते आपण डिस्कस करणार आहोत. रशिया आणि युक्रेनचं वॉर जे ते परत एकदा सुरू झालेलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती कुठल्या फायनल आउटपुट अजून जो आहे तो निघून आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला क्रूडचे प्राइसेस वाढलेले जे ते पाहायला मिळतात आहे. शुक्रवारी आपलं मार्केट जे आहे ते बंद झाल्यानंतर इंडियन मार्केट्समध्ये सुद्धा क्रूडच्या प्राइसेसमध्ये चांगली वाढ झालेली जी आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व गोष्टी मार्केटसाठी निश्चितपणे निगेटिव्ह आहेत आणि त्यातच भर म्हणून युएसने आता रशिया आणि भारतावरती सुद्धा जे आहे ते टॅरिफ वाढवण्याची जे सँक्शन्स बरेचसे लादलेले आहेत आणि टॅरिफ वाढवणार आहेत 100% अशी मार्केटमध्ये अजून एक न्यूज आपल्याला पाहायला मिळते आणि ओव्हरऑल या सर्व गोष्टींचा मार्केटवरती एक निगेटिव्ह परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. जरी मार्केट पडलं तरी ते कुठल्या लेवलपासून पडू शकतं हे जास्त महत्वाचं आहे आणि आपल्यासाठी ती लेवल महत्वाची असणार आहे, कारण की आपण प्रिडिक्शन्सला ट्रेड करत नाही, आपण लेवल्सला ट्रेड करतो. हे देखील इथं समजून घेणं जास्त गरजेचं आहे. इन केस मार्केट जरी नाही पडलं तरी एनिवेज आपण या प्रिडिक्शनच्या बेसिसवरती कुठल्याही ओव्हरनाईट पोझिशन्स जे आहे ते कॅरी फॉरवर्ड करत नाही आहोत, कारण की कॅरी फॉरवर्ड करण्यासारखं सध्या मार्केट देखील नाहीये. त्याच्यामुळे जरी मार्केट आपल्या प्रिडिक्शन अनुसार खाली नाही पडलं, अपोजिट डायरेक्शनला जरी गेलं तरी अपोजिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्लॅन बीच्या अनुषंगाने तुमच्यासोबत शेअर करत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस करणार आहे उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हियर रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग, स्ट्रक्चर्ड आणि व्हॉल्यूम बेस्ड अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न करणार आहे. चला इथे सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आपण व्हिडिओला सुरुवात करत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या माझ्या उद्याच्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रेडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झाले हे जाणून घेणे जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण पहिल्यांदा जे आहे ते एकदा डिस्कशन करणार आहोत. तर ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स अशी थोडीशी ग्रीन कॅन्डल बनवली, वरती आले. पिन पॉईंट जी तुमच्यासोबत लेवल शेअर केलेली होती त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं रिजेक्शन आणि एक शार्पफॉल आलेलं पाहायला मिळते. आणि आजच्या पूर्ण दिवसातला म्हणजे शुक्रवारचा हा एकमेव मूव्ह आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर कम्प्लीट साइडवेज मार्केट गेलेलं पाहायला मिळत आहे आणि दोन्ही इंडेक्सवरती सेम होतं. आपलं लेवल मात्र दोन्ही इंडेक्सवरती पिन पॉईंट राहिलेलं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतात आहे. आता CS वाली सिस्टम ज्या वेळेसपासून आली आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती अनालिसिस करणं थोडंसं अवघड झालेलं आहे, कारण की शेवटच्या क्षणाला जी कॅन्डल येते त्याच्यामुळे मार्केटला प्रिडिक्ट करणं सुद्धा थोडंसं अवघड झालंय. तरी देखील आपण जर का डेली टाइम फ्रेमच्या दोन्ही कॅन्डल पाहिल्या तर आपल्याला एक क्रॉस कनेक्शन मार्केटमध्ये पाहायला मिळते. एक निगेटिव्ह रेड कॅन्डल जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते बँक निफ्टीवरती. निफ्टीवरती मात्र जे आहे ते आपल्याला जी आहे ती एक ग्रीन कॅन्डल जी आहे ते पाहायला मिळते. परंतु ओव्हरऑल याची जी वीक आहे ती मोर दॅन 50% आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्याला मार्केटमध्ये शुक्रवारी ऑलरेडी सेलिंग प्रेशर पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला एक टेक्निकली सुद्धा इंडिकेशन मिळून जाते की मार्केट जे आहे ते सोमवारी निगेटिव्ह राहू शकतं. आता मार्केटला प्रिडिक्ट जरी आपण करत असलो तरी प्रिडिक्शनच्या बेसिसवरती मात्र आपण ट्रेडिंग करत नाही, कारण की सध्या प्रिडिक्शन जे आहेत ते कम्प्लिटली न्यूज बेस्ड सुरू आहेत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये काही होऊ शकतं आणि आज शनिवारी हा व्हिडिओ जो आहे तो मी रेकॉर्ड करतो आणि रविवारी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. या मधल्या वेळेमध्ये जर का मार्केटमध्ये कुठली दुसरी न्यूज आली निश्चितपणे प्रिडिक्शनवरती याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आपण प्रिडिक्शनला ट्रेड करत नाही, त्यामुळे लेवल आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत. गॅप अप होऊ द्यात किंवा गॅप डाऊन होऊ द्यात, जोपर्यंत लेवलच्या मध्ये मार्केट ट्रेड करते तोपर्यंत ह्या लेवल आपल्यासाठी जे आहे सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत. या रेजिस्टन्सला कुठल्याही ब्रेकआउट त्याच वेळेला आपण कन्सिडर करू जेव्हा अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल किमान क्लोज होईल आणि पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्याच वेळेला याला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू. या राऊंड अप लेवल नाही आहेत मित्रांनो, त्यामुळे लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे आणि नो ट्रेड सुद्धा झोन जो आहे त्याला आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया असतो. एकतर इथे जाऊन मार्केट साइडवेज होऊन जातं किंवा खूप जास्त व्हॉलेटाईल होऊन जातं. दोन्ही केसेसमध्ये आपला स्टॉप लॉस जाण्याची जास्त चान्सेस असतात. दोन्ही इंडेक्स सोबतच्या दोन्ही साईडच्या लेवल 4 जे आहेत ह्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स आहेत, त्यामुळे देखील ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट मी सध्या ड्रॉ केलेला आहे. याला ब्रेकडाऊन आलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं.
आणि त्यामुळे मला वाटतं की 24,547च्या खाली उद्या निफ्टी वीक राहू शकते. 24,481, 24,417, 24,321 आणि 24,238 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,600च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,678, 24,755, 24,847 आणि 24,928 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील निफ्टीसाठीच्या. उद्याचं तुमचं मार्केटचा काय व्ह्यू असणार आहे कमेंट करून नक्की सांगा. बँक निफ्टी बद्दल बोलूयात. याचे प्रीमियम जास्त असतात त्यामुळे बरेच ट्रेडर्स ट्रेड करत नाहीत. परंतु बँक निफ्टीवरती लिस्ट असलेले स्टॉक्स हे निफ्टीत सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे बँक निफ्टी आपल्याला एक अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीवरती येणाऱ्या मूव्ह बद्दल. त्यामुळे याला देखील आपल्या चार्टवरती ड्रॉ करणं या लेवलला जास्त गरजेचं आहे. अशा पद्धतीचा एक सपोर्ट मी इथं ड्रॉ केलेला आहे. 57,685 ते 57,830 हा आपला नो ट्रेड झोन असणार आहे बँक निफ्टीसाठी. 57,685च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,540, 57,384, 57,185 आणि 56,974 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,830च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,962, 58,141, 58,320 आणि 58,483 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स, माझ्या उद्याच्या प्रिडिक्शन सोबत. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो स्ट्रक्चर्ड अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे मी लाईव्ह मार्केटचे माझे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. तिथे देखील नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.